हॅलो फॅमिली, आज शुक्रवार आणि बनवायचं ठरवलं आहे बटर चिकन. तर होममेड बटर चिकन कसं बनवतात ते आज बघा. हॉटेलमध्ये तर आपण खातोच, पण आज मी घरात बनवणार आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण रस्सा वगैरे बिर्याणी असं बनवते, तर आज बनवती आहे बटर चिकन आणि खूप भारी होतं हे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चिकन स्वच्छ करून घेतले आणि त्यामध्ये टाकून घेतलं आहे मीठ. त्यानंतर हा आहे धना जिरा आणि गरम मसाला पावडर. अगोदर चिकन स्वच्छ केलं, पाणी पूर्ण निथळेपर्यंत ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये टाकलं मीठ, धना जिरा आणि गरम मसाला पावडर. हा जो आहे ना, हा शाही चिकन मसाला, बटर ग्रेव्ही जे बनवतो ना बटर चिकन, शाही बटर चिकन मसाला आहे हा. कुठल्याही मॉलमध्ये तुम्हाला इझिली मिळेल. त्यानंतर लाल मिरची पावडर. आणि तुम्हाला माहिती आहे मी अंदाजासाठी चमचा कधीच वापरत नाही. माझं असंच टाकणं असतं, पण ते अगदी परफेक्ट होतं. त्यानंतर टाकलं लाल मिरची पावडर. त्यानंतर टाकती आहे धना पावडर, म्हणजे मीठ, गरम मसाला आणि त्यामध्ये धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर. आणि आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते. ही रेसिपी बनवताना पाण्याचा वापर अजिबात कुठेही आपण करत नाही आहे. अगदी विदाऊट पाण्याचं बनवायचं आहे. तर मग टाकून घेतलं आहे आता अद्रक लसूण पेस्ट आणि दही. आता छान पद्धतीने पूर्ण चिकनच्या पीसेसला हे सगळा मसाला आणि दही लावून घ्यायचं आहे. मॅरिनेशन तुम्ही हाताने करू शकता, पण लाल मिरची पावडर आहे ना, भीती वाटते हाताची आग होण्याची किंवा पुन्हा आपल्या डोळ्याला वगैरे लागतो तोच हात न कळत. त्यामुळे मग मी चमच्याचाच वापर करते. तुम्ही अगदी हाताने जरी व्यवस्थित गार्निश करून ठेवलं ना तरी चालेल. त्यामध्ये आता टाकून घेते आहे दही वगैरे सगळं लावून झालं मॅरिनेशन. आणि त्यामध्ये टाकते आहे अर्धा चमचा हळद पावडर. आता व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि कमीत कमी 1 तासासाठी ठेवून द्यायचं. सकाळी 10लाच मी हे मसाले लावून ठेवले होते. तर सारखंच एकच रेसिपी असते भाजी सारखी चिकनची. तर दीदी बोलली मम्मी आज बटर चिकन बनवूया ना. म्हटलं ठीक आहे बनवूया. तर लगेच मग सगळी तयारी करून घेतली आणि सगळं मॅरिनेशन झालं. आता त्यामध्ये एक बटरचा तुकडा टाकला आहे मोठासा चांगला आणि 1 तास छान असं मुरायला सोडून द्यायचं आहे. व्यवस्थित एकदम छान झालं पाहिजे. आता झाकण ठेवून 1 तास ठेवून देऊया. तोपर्यंत ग्रेव्ही जे आपल्याला मस्त अशी क्रीमी आणि थिक ग्रेव्ही बनवायची आहे, त्यासाठी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आता रफली असे चॉप केलेले, म्हणजे बारीक नाही मोठे मोठे पीसेसमध्ये 1 कांदा आणि 3 टोमॅटो. ग्रेव्ही किती बनवायची आहे तुम्हाला त्यावर डिपेंड आहे. मी 1 किलो चिकनसाठी बनवते आहे. जर तुम्ही जास्त घेणार असाल ना तर मग जास्त घ्या, पण मी जास्त माझे 1 किलो चिकन आहे त्यासाठी मी 1 मोठा कांदा आणि 3 टोमॅटो वापरले. तुमचं 1.5 किलो चिकन असेल तर तुम्ही 2 कांदे 4 टोमॅटो असं कमी जास्त, किंवा मग अर्धा किलो चिकन असेल ना तुमचं तर मग 2 टोमॅटो 1 छोटा कांदा असं वापरू शकता. आणि बटर चिकन ग्रेव्ही तयार करायची म्हणल्यावर तर काजू मस्ट आहेत. काजूची आपल्याला पेस्ट पण यामध्ये तयार होईल आणि एक थिकनेस, रिचनेस आणि खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते. एकदम बटरी नाही का, अशी क्रीमी ग्रेव्ही आपल्याला मिळणार आहे यापासनं. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आहे आणि थोडीशी टेस्ट बॅलन्स व्हायला साखर. कांदा, टोमॅटो, काजू, एक 100 ग्रॅम काजू होते, काजू पाकळी होती, तुकडा होता काजू, आणि मीठ साखर असं छान परतवून घ्यायचं. त्यामध्ये टाकली आहे कोथिंबीर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 1 फुलपात्रभर छोटंसं पाणी टाकायचं आणि हे छान पूर्ण शिजू द्यायचं जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही. तर असं पूर्ण आपल्याला शिजू द्यायचं. जर पाणी नाही टाकलं तर मग ते कढईला खाली लागेल. त्यामुळे आपल्याला असं पूर्ण शिजून द्यायचं आहे. तर एक 10 मिनटानंतर आपण ते 10 मिनटं शिजू दिलं. तोपर्यंत 1 तास होऊन गेला होता माझा. चिकन मी अगोदरच मॅरिनेशनला ठेवलं होतं. तर इकडे बघा आपलं 10 मिनटानंतर टोमॅटो, कांदा, काजू आणि कोथिंबीर चांगली अशी सॉफ्ट झाली आहे.
1 तास मॅरिनेशन झाल्यानंतर चिकन पण आपण ठेवले गॅसवर. आता त्याला पूर्ण पाणी सुटेल, बटर पण वितळेल आणि त्याच मसाल्यामध्ये आपल्याला चिकन आपलं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही गार झालं आहे. आता आपल्याला त्याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची, ग्रेव्ही बनवायची. एकदम मऊ, कुठेही असं खरबरीत ठेवायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण चिकन ड्राय झालं आहे, मसाला त्याचा तयार झाला. हे करताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जे दही बटर वगैरे होतं ना, त्यातच आपलं चिकन शिजले. आता करूया फोडणी. सेम कढईमध्ये पुन्हा मी टाकतीये 3 पळ्या तेल. माझ्या किटलीमध्ये अशी पळी आहे तेलाची, तेच टाकते, त्यांनी टाकायचं. आता तेल तुम्हाला किती जास्त कमी जास्त हवं आहे तुमच्या आवडीवर. हां, पण तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटर पण घालायचं आहे. तर अशा पद्धतीने एवढा मी जवळजवळ भरपूर मोठा असा 1 इंच बटरचा तुकडा टाकला आहे. आता बटर आपल्याला तेल आणि बटर मिक्स झाल्यानंतर जी आपण प्युरी बनवलेली होती ती पूर्ण आता त्यामध्ये टाकून मस्त अशी परतवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. आपण मसाला पण कांदा टोमॅटो पण चांगल्या पद्धतीने शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे याला काय जास्त परतवायला मेहनत लागत नाही. अशा पद्धतीने बटरमध्ये आणि तेलामध्ये ही प्युरी मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. साधारण 10 ते 15 मिनटे जातात तिला परतवायला आणि तुम्ही बघू शकता किती मऊ सॉफ्ट अशी ही प्युरी झालेली आहे. काही जण ही चाळणीतून असं गाळून पण घेतात, पण मला ती गरज पडली नाही, कारण माझी पेस्ट जी आहे कांदा टोमॅटोची ती पूर्णपणे मऊ झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता एवढी तेल सुटेपर्यंत तिला परतून घेतलं. त्यानंतर थोडंसं मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला पावडर. कारण आपण ते चिकनला लावलं ना तिखट. आता याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं परत टाकलं पाहिजे ग्रेव्हीला थोडंसं स्पायसीपणा येण्यासाठी. तर मग काश्मीरी लाल मिर्च, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला पावडर हे पण यामध्ये टाकून घेतले. आणि किती रिचनेस, म्हणजे इतकं क्रीमी झाली होती ना ही ग्रेव्ही, खूप छान. आता एवढी आपली परतवून झाल्यानंतर एक 5 मिनटं झाकण ठेवायचं, वाफ काढायची. आणि तुम्ही बघू शकता हे असं अंगावर उडतं जरा, पण त्याला एकसारखं हलवत राहिलं ना तर मग काय प्रॉब्लेम होत नाही. आता आपलं जे चिकन आपण ड्राय करून घेतलं होतं, बटरमध्ये सुक्कं करून घेतलं होतं ना मसाल्यामध्ये दह्याच्या शिजवून, ते आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान हॉटेल स्टाईल बटर चिकन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता चिकन पण शिजले, ग्रेव्ही पण शिजली. आता काय आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही. आता एक 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी टाकलं होतं, 1 फुलपात्रभर, कारण खूपच घट्ट झालं होतं ना, आम्हाला राईसबरोबर पण खायचं होतं. त्यामुळे मी 1 फुलपात्रभर पाणी टाकलं. तुम्हाला हवं असेल तुम्ही टाकू शकता, नाही तर तेवढी जरी घट्ट तुम्ही अगदीच खाल्ली तरी काय हरकत नाही. आणि मेन म्हणजे कस्तुरी मेथी माझ्याकडे नव्हती. थोडीशी क्रीम टाकली वरनं, जी साई घरात साठवते ना मी दुधावरची, तीच टाकली. आणि थोडंसं बटर पण टाकलं. आणि मस्त अशी कोथिंबीर, जी प्रत्येक रेसिपीमध्ये पाहिजे असते. आणि सोनूला म्हटलं, मला घरामध्ये कस्तुरी मेथी अवेलेबल नव्हती. त्याला म्हटलं कस्तुरी मेथी दे ना आणून. तो बोलला नाही आता खूप ऊन झालं मम्मी, मी नाही जाणार. बघ किती छान झाली, कशाला कस्तुरी मेथी, आणि वास पण खूप छान येतो आहे. अशा प्रकारे बटर चिकन ग्रेव्ही आपली तयार आहे, मस्त झाली आहे. चला वाढून घेऊया. चपाती, काकडी आणि कांदा, चाट मसाला, लिंबू पिळून सॅलड तयार केलं. आणि बटर चिकन आपलं कसं दिसतंय नक्की सांगा मला कमेंटमध्ये. भारी दिसतंय ना एकदम. तुम्ही बनवलं आहे का कधी या पद्धतीने? आणि सारखाच जर काळा रस्सा, वाटण, खोबऱ्याचं वाटण, कांद्याचं वाटण खाऊन जर कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होतं बटर चिकन ग्रेव्ही. कशी वाटली नक्की कळवा.